नमस्कार सर्वांना. तर चला सुरू करूया आपण कथेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. लग्न होऊन फक्त 3 दिवस झाले होते, पण सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवलं होतं. कारण माहेरी सगळ्यांच्या लाडात वाढलेली ती मुलगी आता एका अशा घरात आली होती जिथे तिचं अस्तित्व फक्त काम करणारी नोकरानी इतकंच उरलं होतं. सकाळी 5 वाजण्याआधी उठ, नाहीतर सासूचा ओरडा तयार असायचा. आमच्या घरात सुना झोपत नाहीत, काम करतात. हे वाक्य ती रोज ऐकायची. पहाटेपासून रात्रीपर्यंत घरातलं सगळं काम तिच्याकडून करून घेतलं जायचं. तरीही चूक काढण्यासाठी सासू आणि नणंद दोघी कायम तयार असायच्या. नवरा अमोल सुरुवातीला चांगला वाटला होता, पण लग्नानंतर तो पूर्ण बदलला. आईच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणारा आणि बायकोचं काहीही न ऐकणारा माणूस बनला होता. एक दिवस सायलीने थोडा उशिराने चहा दिला म्हणून सासूने कप तिच्या हातावर फेकला. गरम चहाने हात भाजला तरी तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून कुणालाही दया आली नाही. उलट माहेराहून काही शिकून आली नाहीस असं ऐकावं लागलं. रात्री ती शांतपणे रडत बसली, पण नवऱ्यानेही तिची विचारपूस केली नाही. दिवसेदिवस तिच्यावरचा छळ वाढत गेला. तिला फोन वापरू दिला जात नव्हता. माहेरी बोलायचं असेल तर सासू समोर उभी राहायची, त्यामुळे ती मनमोकळंही करू शकत नव्हती. एक दिवस तिच्या आईचा फोन आला आणि आईने विचारलं, बाळा तू खुश आहेस ना? तेव्हा सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ती फक्त हो आई, मी ठीक आहे एवढंच बोलली. कारण तिला माहित होतं, सत्य सांगितलं तर आईचं काळीज तुटेल. काही महिन्यांनी सायली गर्भवती झाली. तिला वाटलं आता तरी सगळे बदलतील, पण उलट त्रास आणखी वाढला. सासू म्हणायची, काम केल्याने काही होत नाही, आम्हीही मुलं जन्माला घातली आहेत. ती दिवसभर पोटात मूल घेऊन काम करत राहायची. एक दिवस जिना उतरताना तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. घरातले सगळे तिथे होते, पण कोणी तिला उचलायला धावलं नाही. शेवटी शेजारच्या काकूंनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की जास्त ताण आणि अशक्तपणामुळे बाळ वाचलं नाही. हे ऐकताच सायली पूर्ण तुटून गेली. पण घरी परतल्यावरही सासू म्हणाली, काम नको म्हणून नाटक करतेस. त्या रात्री सायली खूप रडली. तिने पहिल्यांदाच देवाला विचारलं, मी इतकी वाईट आहे का? काही दिवसांनी तिचा भाऊ अचानक तिला भेटायला आला आणि तिची अवस्था पाहून हादरला. तिचे हात भाजलेले होते, चेहरा उतरलेला होता, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. पण सायली काहीच बोलत नव्हती. घरी गेल्यावर भावाने आई वडिलांना सगळं सांगितलं. दुसऱ्याच दिवशी आई वडील सासरी आले, पण सासूने उलट त्यांनाच अपमानित केलं. तुमच्या मुलीला काही काम येत नाही. हे ऐकून सायलीच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मुलीकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा खरं सांग, तू खुश आहेस का? त्या क्षणी सायलीचा बांध फुटला. ती जोरात रडू लागली आणि तिने आजपर्यंत सहन केलेला प्रत्येक अत्याचार सांगितला. हे ऐकून तिची आई थरथर कापू लागली. वडिलांनी तिला ताबडतोब घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, पण अमोलने विरोध केला. त्याला वाटत होतं सायली कुठेही जाणार नाही, कारण ती घाबरलेली आहे. पण यावेळी सायली शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली, मी संसार करायला आले होते, गुलामी करायला नाही. तिच्या त्या एका वाक्याने सगळे शांत झाले. ती माहेरी आली, पण तिच्या मनावरच्या जखमा खूप खोल होत्या. अनेक रात्री ती झोपायची नाही, अचानक घाबरून उठायची. आई तिला धीर द्यायची. हळूहळू ती स्वतःला सावरू लागली. तिने पुन्हा शिक्षण पूर्ण केलं आणि एका ऑफिसमध्ये नोकरी सुरू केली. स्वतःच्या पायावर उभी राहताच तिच्या आत्मविश्वासात बदल दिसू लागला. काही महिन्यांनी अमोल तिला परत न्यायला आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. तो म्हणाला,
मला माफ कर. मी आईच्या बोलण्यात आलो. पण सायली शांतपणे म्हणाली, ज्यावेळी मला तुझी गरज होती त्यावेळी तूच माझ्यासोबत नव्हतास. अमोलकडे उत्तर नव्हतं. तो निघून गेला. सायलीने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी जगायचं ठरवलं. काही वर्षांनी ती एका मोठ्या कंपनीत मॅनेजर झाली. तिच्या ऑफिसमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी कार्यक्रम आयोजित केला जात होता आणि मुख्य पाहुणी म्हणून सायलीला बोलावलं गेलं. स्टेजवर उभी राहून तिने फक्त एक वाक्य म्हटलं, अत्याचार सहन करणं म्हणजे समोरच्याला आणखी ताकद देणं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. त्या दिवशी सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर स्वतःला पुन्हा शोधल्याचा आनंद होता. सायलीचं आयुष्य आता हळूहळू बदलत होतं. ऑफिसमध्ये तिच्या कामाचं खूप कौतुक होत होतं. लोक तिचा आदर करू लागले होते, पण मनाच्या एका कोपऱ्यात भूतकाळ अजूनही जिवंत होता. रात्री कधी कधी तिला सासरी घडलेले प्रसंग आठवायचे आणि ती शांतपणे रडायची. पण आता ती कमकुवत नव्हती. आई वडिलांच्या आधारामुळे ती पुन्हा उभी राहिली होती. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना तिची भेट एका छोट्या मुलीशी झाली. ती मुलगी रस्त्याच्या कडेला बसून रडत होती. सायलीने जवळ जाऊन विचारलं, काय झालं बाळा? तेव्हा ती म्हणाली, आईला बाबा रोज मारतात. हे ऐकून सायलीच्या अंगावर काटा आला, कारण तिला स्वतःचं आयुष्य आठवलं. तिने त्या मुलीला शांत केलं आणि तिच्या घरी सोडलं. पण त्या रात्री सायलीला झोप लागली नाही. तिला जाणवलं की तिच्यासारख्या अजून कितीतरी महिला आहेत ज्या रोज अत्याचार सहन करत आहेत. दुसऱ्याच दिवशी तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने महिलांसाठी मदत करणारा एक छोटासा ग्रुप सुरू केला, जिथे अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना मोफत सल्ला आणि मदत मिळू लागली. सुरुवातीला फक्त 2 महिला आल्या, पण काही महिन्यातच त्या ग्रुपचं नाव संपूर्ण शहरात पसरलं. अनेक महिलांना सायलीकडे येऊन स्वतःच्या वेदना सांगू लागल्या आणि सायली त्यांना धीर द्यायची. भीतीत जगू नका, स्वतःसाठी उभं राहा. तिच्या शब्दांनी अनेक महिलांना नवं आयुष्य मिळालं. एक दिवस अचानक तिच्या ऑफिसमध्ये अमोल आला. त्याचा चेहरा पूर्ण बदलला होता. तो खूप शांत आणि थकलेला दिसत होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. अमोल हळू आवाजात म्हणाला, आईला पक्षाघात झाला आहे आणि नणद लग्न करून गेली. आता घरात कुणीच नाही. सायली शांत होती. अमोल पुढे म्हणाला, मी खूप चुकीचा होतो. तुझ्यावर जे झालं त्यासाठी मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. त्याच्या डोळ्यात खरंच पश्चाताप दिसत होता, पण सायलीच्या मनातल्या जखमा अजून ताज्या होत्या. ती म्हणाली, माफी मागणं सोपं असतं, पण जखमा भरायला खूप वेळ लागतो. अमोल काही बोलू शकला नाही. तो निघून गेला. पण काही दिवसांनी सायलीला कळलं की अमोलची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या मनात खूप संघर्ष सुरू झाला, कारण ज्या स्त्रीने तिला इतका त्रास दिला तिच्याबद्दल दया वाटावी का, हा प्रश्न होता. शेवटी माणुसकी जिंकली आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली. सासू बेडवर पडलेली होती. पूर्वीसारखी रुबाबात बोलणारी ती स्त्री आता पूर्ण असहाय्य दिसत होती. सायलीला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मला माफ कर बाळा, मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले. सायली काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर सगळे जुने प्रसंग फिरू लागले. भाजलेले हात, हरवलेलं बाळ, रात्रीचं रडणं, अपमान सगळं आठवलं. पण तरीही ती शांतपणे म्हणाली, तुम्ही मला खूप तोडलत, पण त्या वेदनांनीच मला मजबूत बनवलं. सासू जोरात रडू लागली. अमोलही डोळे पुसत होता.
त्या दिवशी सायलीच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. तिने भूतकाळ विसरला नाही, पण स्वतःला त्या वेदनेमधून मुक्त केलं. काही महिन्यांनी तिच्या महिलांच्या संस्थेला सरकारकडून सन्मान मिळाला. स्टेजवर सायलीचं नाव पुकारलं गेलं आणि संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. पुरस्कार घेताना तिने आईवडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. कार्यक्रम संपल्यावर एक महिला तिच्याकडे आली आणि म्हणाली, ताई, तुमच्यामुळे मी आत्महत्या करण्याचा विचार सोडला. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला जाणवलं तिचं दुःख व्यर्थ गेलं नाही. त्या वेदनांनी आता अनेकांचं आयुष्य वाचवायला सुरुवात केली होती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच तिला स्वतःवर खूप अभिमान वाटला. तर कशी वाटली कथा नक्की लाईक करायला विसरू नका.